म्हणजे ठीक असता तर कोणाच्या पायऱ्यात दिसला असं तुम्हाला वाटतं पेडगावला? दोनच बैल, हा. एक मथुर, दुसरा म्हणजे फडकेंचा सर्जा. ह्या दोनच बैलात पळाला असता, तिसरा बैल नाही. होय. मित्रांनो नमस्कार. उद्या हिंद केसरी पेडगावचं मैदान आणि तुम्ही जो पाहताय तो शंभू 12-13. मित्रांनो शंभू ज्यानं थारचं मैदानचा मानकरी झाला, हिंद केसरी कोरेगाव मध्ये 1 नंबरचा मानकरी झाला, अनेक मैदानाचा असा मानकरी झाला, पण काय कारणास्तव तो उद्या पळणार नाही मैदानात. का तर थोडंफार त्याला दुखापत झालेली आहे. तर सगळ्यांचा लाडका शंभू उद्या मैदानात बरीच जण त्याला मिस करणार. तर चला जाणून घेऊया नेमकं काय झाले शंभूला. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल पहिल्यांदा की हिंद केसरी पेडगावचं मैदान आणि शंभूनं जो आता सगळा काळ गाजवला, काय कारणास्तव त्याला थोडी दुखापत झाली, तर काय सांगाल उद्या किती म्हणजे मिस करणार आपल्या शंभूला? काय आता आमची इच्छा होती पेडगावला पळायची, हा. शेठची आमची सगळ्यांची इच्छा होती पळायची, पण काय आता बैलाला लागले काय, आपण स्वतः काय केलं नाही, आपण काय करू शकत नाही ना. आता बाकी काय फॉल्ट असता वर तर आपण काहीतरी त्याला केलं असतं, पण त्याला काय करू शकत नाही. डॉक्टरांनी पण सांगितलं 1 महिना प्लॅस्टर, कमीत कमी 2-3 महिने बैल बसूनच राहील. आता तुमची आकाश शेट राऊत झाली, काय म्हणले ते जेव्हा लागलं तेव्हा काय झालं नेमकं अचानक? काय झालं होतं, मुंबईतलं मैदान होतं, रायबा बरोबर पळाला, सेमी पास केला आणि पुढं रस्ता होता आणि त्याच्या अलीकडे डबरा होता थोडा, ते बैलाला डबऱ्याच्या पलीकडे उडी बसली नाही, त्यात त्या बैलाचा पाय असा तिरका पडला. काय सांगितलं डॉक्टरांनी? काय कसं किती दिवसात काय? काय आता प्लॅस्टर करून आज 10वा दिवस आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की 1 महिनाभर प्लॅस्टर ठेवावं लागेल आणि महिन्यानंतर मग प्लॅस्टर काढून कशी, एक्सरे वगैरे काढून कशी कंडिशन आहे त्याच्यावर मग ठरवू. आता बराच चाहता वर्ग झाला शंभूचा तुमचा म्हणा, काय सांगाल? काय माणसाची इच्छा होती की पेडगावला काय? सगळ्याची इच्छा आहे, काय तर घडलं असतं. हा. म्हणजे आमच्या डोक्यानं होतं की ह्या वर्षी काय तर घडवलं असतं, आम्ही शंभूनं काय तर घडवलं असतं. कारण पेडगावला तुम्ही म्हणलं गाव हुकलं आमच्या हातनं, लॉबी टच झाली आणि गाडी 2-3 चकड्याने सेमी पुढे पास झाली, फक्त लॉबी टच झालेली. ओके. आता तुम्हाला विचारतो कारण आकाश शेट पण म्हणले की पहिल्यांदाच मुंबई गाजवली, सगळं गाजवलं आणि तर हिंद केसरीचा मानकरी झाला कोरेगाव मध्ये आहे ना. तर त्याच्याबद्दल काय बोलते? तुम्ही पोळ कुटुंबीय सगळं असाल आहे ना, कंटिन्यू पाहिल्यावर असतं, काय सांगा त्याच्याबद्दल? का आता माझा मित्रपरिवार, आमच्यावर असणारी पोरं, मुंबईतली शेठ बरोबर असणारी पोरं, आकाश शेठ त्यांचे मित्रपरिवार, ही सगळी कायम सोबत असते. ती बैल खाली पळायला तर खाली पण येतात, पण आता बैलच उद्या पळायला नाही त्यामुळे आज कोण नाही, तर आज आली असती लवकर सगळी खाली. म्हणजे कुठंतरी मनात रुकरुक वाटते का नाही आपला बैल नाही होत मैदानात? जास्ती रुकरुक वाटत्या, दिवस हो परत नाही ना. आकाश शेट तुमचा परिचय सगळ्यांना हायच बऱ्यापैकी, कारण बघा की असे मोठमोठे हिरे तुम्ही आपल्या दावणीला घडले, अजून घडते आहे की नाही. काशी बद्दल काय बोल? काशीची किती आठवणी आपल्या शंभूला बघून? काशीच होता, काशीच्या नावानं आम्ही बैल पळवतो, चिठ्ठीच नोंद आमची बैलाच्या नावानं असते. त्यामुळं काशी आणि प्रत्येक मैदानाला काशी असं नाव घेतल्याशिवाय सुरूच होत नाही आमचं, तर माझं तर वैयक्तिक नाही. तुम्हाला आता सगळे ओळखते जाता. आज बघा तुम्ही की अजून माग बरीच वासर असते जी तुमचं घडवत जाता तुम्ही. बरेच मोठी वासर होती आपल्या दावणीला आहे ना. मग ह्याचं कारण काय की एकनिष्ठ का कसं, का प्रामाणिकपणा? कसं प्रामाणिकपणा, आणि आम्ही कंटिन्यू वेळ देतो बैलांना. सकाळी कधी कधी माणसं उठायच्या आधी आम्ही बैल झोपलेला असतो छकड्याला, असा विषय आहे. आम्ही बैल आता बैल जर आम्हाला पळवायचा, आम्हाला गॅप वाटला तर आम्ही माणसं उठायच्या आधी बैल छकड्याला झोपून आणलेला असतो, आणि कधी कधी माणसं उठायच्या आधी पवनी टाकून पण आणलेला असतो बैल. असते बैलाला जर बसून असला, आम्हाला वाटलं बाबा ह्या मैदानात 1-2 उडी कमी पळाला बैल, तर आपण ते लगेच त्याचा सराव घेतो, काय चालवणं बिलवणं चालूच असतंय. आता शंभूजी आपल्या पाहायला लागलं तर दिनचर्या कशी असते शंभूची? काय कसं असतं दिवसभर तुमचं रुटीन? दिवसभर आता तो सकाळी भाऊ मी औषध, त्याला आयुर्वेदिक औषध चालू आहे, निखिल भोकरेंची ट्रीटमेंट चालू आहे. आमचे फॅमिली डॉक्टर असल्याचे त्यात आहेत निखिल भोकरे म्हणून, कुंभोजचे आहेत निखिल भोकरे म्हणून, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की 2 महिन्यात 100% बैल क्लिअर होणार. पण आपण थोडा हे घेऊ. पण सकाळ आता उठलं की बैलाला खुराक जवळजवळ बंदच केला. त्याला डॉक्टरांनी सांगितलं त्याची तब्येत कमी करा. सकाळी त्याला ते आयुर्वेदिक औषध वगैरे आहेत, टॉनिक वगैरे आहेत, आणि दुपारी वैरण थोडी, पाणी बिनी, आणि दिवसभर बैल मातीतच बांधतो पाला टाकून, आणि संध्याकाळी त्याला प्रोटीन पावडर वगैरे जरा हा सगळं आहे ना. हो. तर आता नेमकं शेठ तरी काय म्हणले का पेडगाववर? कॉल बी आला असेल की आता पेडगाव? शेठचा रोज फोनच चालूच असतो. शेठचं काय नसतंय,
त्यांचं कुठेतरी काय खंत नाही. वाटते ना पण. खंत आता आम्हाला सगळ्याच वाटते, बैल नाही पळायला म्हणजे आमची इच्छा नाही ना. बैल जर- असला तरच मजा आहे पळायला जायला. जर 100 पेडगावला 100%. म्हणजे सगळं आधी फिक्स होतं हो, आपलं. आमचं बोलणं झालेलं आधीच. हा हो हा, म्हणजे बघा की पण काय कारणास्तव आहे की नाही, म्हणजे होते त्या गोष्टी आहे ना हो जीवनात, त्या चढ उतार असते, थोडं लागलं पण तुम्ही पण समजून घेतलं सगळ्याला आहे ना. हो. शंभूला प्रेमागत जपलं तुम्ही लहानपणापासून. थोडा काय प्रवास सांगा, तुमचा अनुभव सांगा शंभूचा. बैल गेल्या वर्षी घेतला होता जालन्यावरून. हा मुंबईत 2-3 शर्ती पळाल्यानंतर बैल कमी पळाला आणि परत बाहेर गेला. हम्म. मग आम्ही घाटावर आणला. घाटावर आणल्यावर पहिली शर्यत पहिल्यांदा गेलो आणि मार खाला. बैल दुसरा होता. हम्म. मार खाल्ल्यानंतर मग हळूहळू बैल व्यायामात घेऊन 2 मैदान क्वार्टर फायनलला राहिलो. मग तिथून पुढे 2च मैदान मार खाल्ली आम्ही. 16 मैदानात 2च मैदान मार खाल्ली. हम्म. नाहीतर 14 मैदानं राहिलो. पुशेगावला मार खाल्ला म्हणजे गाडी लॉबी झाली. 2-3 चकड्यानं सेमी पास केला. हम्म. 1 नंबर तासावरून. आणि परत त्याच्यानंतर पुरंदरला मथुरवर गेलो. हम्म. 26 डिसेंबरला, 26 का 27 डिसेंबरच्या आसपास तिथे 1 नंबर केला. मग तिथून जास्ती चर्चेत आला. आणि त्याच्या आधी पण पद होता. तांडव, उदयदादांचा तेजा, आनंद आप्पांचा राजा, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या बैलांच्यात पळून आम्ही राहिलेलो आहे नाही फायनलला. ते माहिती आहे सगळ्यांना. आणि तुमच्या शेट बद्दल काय बोलायला, एक म्हणजे एक वेगळंच आहे ना, कसलं बोलणं राव, म्हणजे एकदम भारी फ्रेंडली. सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं, सगळे बैलगाडी क्षेत्र एकत्र आणलं. हो काय काय मित्रांना आहे ना मुंबईतलं हो. बरेच बिनजोडचे क्षेत्रातले एकत्र आणले बैलपळी. काय बोलाल त्यांच्याबद्दल. काय नाही, आता शेठचा स्वभाव चांगला आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. आमचं आणि त्यांचं पण कधी काय नसतंय. कधीच एका शब्दावनं काय नसतंय. आकाश शेठ असतील, प्रवीण शेठ असतील, कधी काय नसतंय. पण आणि कधी आता काय विचारत पण नाही. त्यांचा आपल्यावर विश्वास जास्त आहे, त्यामुळे बैल आपल्याकडे असतो. आणि जास्ती करून आपण म्हणल तसंच होत असतं, त्यामुळे आपण त्यांच्याशी एवढं हे काय नाही. आता मी बघतो की तुम्हीच लहानाचं मोठं, आता काशी झाले सगळे लहानाचं मोठे इथंच. हो आणि मित्रांनो ह्याच दावणी झाली सगळी मोठी आहे ना, लहानाची मोठी. हो. काय सांगाल ह्या दावणीचा आपलं गुणधर्मच आहे का? काय आपली पहिल्यापासून हीच दावणी गुणधर्म आहे आपली, है ना? नाही, आपलं कष्ट आहे बैलांच्या मागे. हा. बैल अशीच पळत नाही, त्याच्या मागे थोडंफार कष्ट आहे ना बैलाला घडवण्यात, काय करण्यात. म्हणून बैल पळतात ना. ह्यांचा गुरु दाखवा की आम्हाला सगळ्यांना कळू दे की. ह्यांचा गुरु म्हणजे वासरांचा गुरु आहे तो बैल. चला की. हा सगळे मोठी दावण सगळे आपल्याकडे आहेत तशी गाव पहिल्यापासून सगळे आहेत. हो. काय नाव आहे म्हणता शेट? ह्याचं नाव बनशी आहे. बनसी काशी बिशीनच. नाही, आता कधी कधी बैलांनी बाहेर गेलं, दमवलं बैलगाडीला झुपाय बिपाय, तर हा बैल वापरत होतो आम्ही. वासर बिसर शिकवाय. पण आता वय झालं, त्याला थोडा त्रास होतो. गावाचा गुरुच ना तो. हो. हा. त्याला थोडा त्रास होतोय म्हणून त्याला बंदच केलाय आम्ही. हा 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 बंद केला आता 2 वर्ष होत आली बंद केलाय. हा. बाकी सगळे दावण बिवण आपल्या ओपन आहे ना सगळं, वारा हो. फिरा यायला जायला. हो, संध्याकाळी पण आत घेतो, पण आता बैलाला लागल्यामुळे बैल मातीतच बांधतो पाल्यावर. हा हा. जास्ती करून बैल ह्याच्यावर बांधत नाही, पाल्यावर बांधतो. हो. पण शंभू एक शांत बैल, काय बोलाल त्याच्याबद्दल? शांतच आहे, त्याचं कधी काय नसतंय. कुठं जरी बाहेर गेला हा. तरी बैलाचं काय नसतंय. तुम्ही कुठं बी जावा, बाहेर कितीही किलोमीटर जावा, बैल गेला की मैदानात बसतो, खातो पितो, सगळं त्याचं काय टेन्शन नाही काय ना. कुठंच नाही. आता मुंबईला जेव्हा आपला बैल जातो तेव्हा कशी नियोजन असते? जेव्हा मुंबईला गेला तर तिथं कुठं गोट्यावर असतो तिथे? हो, मुंबईला शेतच्या गोट्यावर असतो. हा. तिथंच ते सगळे बघतात सगळे. मग तिथं शर्यती करून माघार येतो ना बिनजोडचं? हो, बिनजोड असला की बिनजोडला थांबून थांबला तर 15 दिवस, महिनाभर, नाही तर वर खालीच करतो. बैल जास्ती एका जागी नाही, जास्ती तिथं वातावरण पण गरम असल्यामुळे. तुम्हाला शंभूच्या किती चात्यांचा फोन आला की पेटागाव दिसणार नाही म्हटलं? नाही, येतात मित्रमंडळींचा फोन, त्यांना हा. काय चला माहित आहे, बऱ्यापैकी सगळ्या मित्रांना माहित आहे की हा. बैलाला लागले. थोडं आहे ना, तेवढं चढ उतार असतात. काय बोलाल त्याबद्दल बैलगाडी क्षेत्रात? काय आता चढ उतार असते तर संयम पाहिजे. बघूया, झाला सरळ की त्याच जोशात कमबॅक करणार 100%. अरे वा अरे वा. मथुर नाही तर सरजा फडकेंचा, ह्या 2 बैलातच पळाला असता. दोन्ही पैकी एका बैलात म्हणजे सगळं आधी नियोजन झालं आपली पेटागावची. आमचं बोलणं झालेलंच आधी, हा पळायचं तर ह्या 2 बैलातच पळायचं म्हणून. हा हा हा. काय कारणास्तव होती गोष्टी आहे का नाही? हा. चालतंय, म्हणजे लवकर शंभू दिसला आपल्याला जात आहे ना. हो, लवकर दिसेल. प्रेक्षकांना काय सांगाल, कधी दिसेल शंभू? तरी 2 महिने जातील. म्हणजे 3 महिने धरून चालू आपण आहे हो ना. हो, तुमचं सगळं क्लिअर होतपर्यंत तुम्ही सगळं आहे ना. 100%. आणि मित्रांनो, हे सगळं पोळ साहेबांचं सगळ्यांचं एक कष्ट लय मोठं असतं आहे ना. तो बैल घडतो खरं आहे का नाही? पण म्हणजे बरंच तुमचे बंधू बिंदू आहेत का नाही बरेच? हो, भाऊबीव आमचे ते भाऊबीवच बघतो बऱ्यापैकी जास्ती. बाकी सगळं मैदानात तुम्हीच बघताय ना. हो हो बैल कुठं काय काय मी बघतो, तुम्ही कंटिन्यू बैलावर असताय ना, कंटिन्यू. हो. मुंबईत गेले पण? नाही, मुंबईत कधी जातो, भाऊ जातो कधी. ह्या वर्षी नाही मी गेलो,
पण येऊन जाऊन असतं बैलाकडे आमचं सारखं बैलावर लक्ष म्हणजे असते. तुम्हाला ती सवय आहे बैलांची तुम्हाला आहे का नाही? हो बैल पाहिजे आम्हाला, बैल नसला की जमत नाही. किती करमतच आहे ना. नाही बैल पाहिजे. चालतंय. हाय बरं आहे तरी आहे ना. हा आता बसतो विटतो काय ना, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. शहाणा बैल आहे ना महत्वाचा. शहाणा. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आता पुढच्या धन्यवाद. वाटचालीस होईल चांगला आहे ना. धन्यवाद.